नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आज एका नवीन अपॉर्च्युनिटीज किंवा संधी आपल्याला कशा मिळू शकतात किंवा आपण कशा डेव्हलप करू शकतो याविषयी बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आजकाल शिक्षण करून नोकरी मिळवणं जरा थोडंसं कठीण झालेलं आहे. ज्या पद्धतीने ऑटोमेशन आणि ज्या पद्धतीने रोबोटिक्सचा वापर केला जातो आहे त्या ह्याच्यामध्ये आपण जरी शिकलो तरी आपल्याला त्यातनं उद्योगधंदा किंवा नोकरी ही मिळू शकेल असं नाही. तर म्हणून ह्या अशा छोट्या बिझनेस अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत की ज्या साधारण जास्त इन्व्हेस्टमेंट न करता एका छोट्या जागेत, मोकळ्या जागेत तुम्ही तुमचं स्वतःचं छोटंसं टूल बॉक्स जर घेऊन गेलात तर तिथे करू शकता. कोणाच्या घरी जाऊन करायचं असेल तरीसुद्धा या गोष्टी आपण करू शकतो. आणि एक सुरुवात हा कायमचा पर्याय नव्हे, पण एक सुरुवात म्हणून आपल्याला या विषयाकडे बघायची एक संधी मिळू शकते, अपॉर्च्युनिटी मिळू शकते. आणि त्या कुठल्या आहेत किंवा त्यासाठी काय काय तयारी करावी लागते याचा एक छोटासा हा व्हिडिओ आपण आता बघणार आहोत. आपण जाणार आहोत आपल्या 4-5 ज्या छोट्या व्यावसायिक संध्या आपल्याला मिळण्याची शक्यता आहे किंवा आपण उभारू शकतो त्यांच्याकडे बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत सायकल. तुम्हाला माहिती आहे की पूर्वी सायकल ही फार महत्त्वाचं वाहन होतं. बरेचसे लोक ऑफिसला किंवा इवन शाळांमधनं वगैरे मुलं सायकलवरनं जायची. आता ही गरज सोडून त्याच्याऐवजी ती एक स्पोर्ट्स म्हणून जास्त बघितले जाते. नॉर्मल सायकल्सच्याऐवजी एक म्हणजे स्पोर्ट्स बाईक या पद्धतीने आपण त्याच्यावरती विचार करतो. त्याचं डिझाईनही आता खूप सुटसुटीत झालेलं आहे. त्याला गिअरचीही त्यांनी सोय दिलेली आहे बऱ्याचशा सायकल्सना. त्याच्या ब्रेकिंग सिस्टीम्स वेगळ्या आहेत. त्याचं ओव्हरऑल जे डेव्हलपमेंटचं स्ट्रक्चरल वर्क आहे तेही वेगळं आहे. पण असं असलं तरीसुद्धा व्यावसायिक सायकल आणि स्पोर्ट्स सायकलमध्ये त्याच्या मूलभूत इंजिनिअरिंग किंवा त्याला लागणारी जी काळजी किंवा रिपेअर करायची जी गरज आहे त्याच्यामध्ये काही जास्त फरक पडत नाही. आणि म्हणून हा बिझनेस बऱ्याचशा शहरांमधनं आणि गावातनं अजूनही मोठ्या प्रमाणात चाललं आहे. फक्त आता त्याचं केंद्रीकरण होऊन जे गल्लोगल्ली आपल्याला सायकलवाले दिसायचे त्याच्याऐवजी आता काही ठिकाणीच तुम्हाला हे सायकलवाले की ज्यांची स्वतःची मोठी शोरूम असते की जिथे ते नवीन सायकल्स विकतात आणि त्याच ठिकाणी ते त्या सायकल्स रिपेअर करून किंवा त्याच्यासाठी ज्या आजकाल असंख्य ॲक्सेसरीज सायकलवरती लावायला तुम्हाला आज मिळू शकतात. डायनामोज आहेत, बेल आहे, हॉर्न आहे, डिजिटल काही गोष्टी आहेत. तुम्ही त्याच्यावरती एक छोटा कंट्रोलर लावलात तर तुम्हाला तुमचा सायकलचा स्पीड आणखीन बाकीचे तुम्ही जर त्याला बॅटरी लावलीत आणि मोटर लावलीत तर त्याच्यावरती मेकॅनायझेशन करणं शक्य आहे. असं बऱ्याच गोष्टी आपण आता साध्या सिंपल सायकलवरती करू शकतो. पण सगळ्यात पहिलं म्हणजे सायकलला आपण बघतो नेहमी की पंक्चर हे तर काही आपल्या हातात नसतं. रस्त्यावरच्या कंडिशन्सवरती आणि कधी क्वचित आपल्या चालवण्यावरती अवलंबून असतं. पण पंक्चर कधी होईल हे आपल्याला काही सांगता येत नाही. आणि मग ते फिक्स करण्यासाठी किंवा ते पंक्चर काढण्यासाठी आपण सायकल घेऊन जातो. त्याच्याऐवजी छोटं जर एक पंक्चर किट आपण जर घरी ठेवलं तर हे करणं सोपं आहे. टायरमधली ट्यूब बाहेर कशी काढायची, त्याच्यात कुठे पंक्चर झालं आहे, कुठे भोक पडला आहे ते शोधून काढायचं आणि त्या भोकावरती आपण एक पॅच लावतो. ते छिद्र जे असतं ते बंद करण्यासाठी त्याच्यावरती जो एक पॅच लावतो किंवा एक दुसरा रबरचा तुकडा चिकटवतो तर तो कसा चिकटवायचा, त्याला काय काळजी घ्यायची आणि पुन्हा हे ट्यूब जी रिपेअर झालेली आहे ती त्या टायरमध्ये आणि टायर त्या रिमवरती सायकलच्या कसं चढवायचं हे एक ज्ञान आपल्याला आणि त्यासाठी लागणारे स्क्रूड्रायव्हर आहेत किंवा बाकीची जी हत्यारं आहेत तर ते बघायला लागतं. बाईक जर असेल तर त्याला कदाचित तुम्हाला अख्खं टायर त्या बाईकमधनं बाहेर काढावं लागतं इन सिटू. जसं सायकलमध्ये आपण करू शकतो, हलकं असल्यामुळे तसं होत नाही. तर त्यासाठी आणखीन बाकीच्या काही आणखीन गोष्टी घ्याव्या लागतात. चेन हा एक दुसरा त्यातला भाग आहे की जर त्याचं टेन्शन जर बरोबर नसेल, जी चेनला चालवणारे जे ड्राईव्ह व्हील्स आहेत त्यांतलं अंतर आणि चेनचं
लांबी ही जर आपण व्यवस्थित केली नसेल तर एक तर चेन खूप टाईट होते किंवा खूप लूज होते. टाईट आणि लूज दोन्ही चेन त्याच्या चेन स्प्रॉकेटवरनं बाहेर पडायची शक्यता असते आणि मग ती फिक्स करावी लागते, त्याची अलाइनमेंट करावी लागते, टायर्सची अलाइनमेंट करावी लागते, ब्रेक्सची अलाइनमेंट किंवा ब्रेक्सचे पार्ट जे झिजतात ते बदलायला लागतात, हँडलची ॲडजस्टमेंट आहे, सीटची ॲडजस्टमेंट आहे. अशा बऱ्याच ॲडजस्टमेंट्स आपल्याला सतत कराव्या लागतात. त्याप्रमाणे त्या वेगवेगळे पाने आपल्याला ठेवायला लागतात आणि हे जे स्पोक जे असतात टायरच्या मधल्या तारा, तर त्या कधी लूज होतात, कधी टाईट होतात, त्याच्यामुळे टायर वेडवाकडं शेप घेऊ शकतं. तर ते कसं चेक करायचं, दुरुस्त करायचं, अशी एक माहिती आपल्याला या आपल्या कोर्समधनं मिळू शकते. आणि आपण अगदी थोडक्यात अक्षरशः 1,500 ते 2,000 तुमचं किट तयार होतं. इथे जे पार्ट्स दाखवलेत ते, आणि तुम्ही कुठेही ते दप्तरासारखं खांद्यावरती टाकून आपण कोणाच्याही घरी जाऊन ते टायर किंवा त्याची जी काही सायकलची दुरुस्ती आहे ती करू शकतो. बऱ्याचशा सायकल्स ह्या डिस्मॅन्टल कंडिशनमध्ये आजकाल ट्रान्सपोर्ट करतात. तयार सायकल न विकता त्याचे वेगवेगळे भाग जे आहेत ते एकत्र सगळे एका डब्यात घालतात आणि तो डबा आपल्याला पाठवतात. मग आपण घरी येऊन त्याची असेंब्ली करायची असते. सगळ्यांनाच ती जमते असं नाही, सगळ्यांनाच त्याची इच्छा असते असं नाही, पण ज्यांना ह्याच्यावरती धंदा करायचा आहे त्याला हा एक अपॉर्च्युनिटी आहे की आलेला बॉक्स आपण कसा उघडून त्यातले सगळे पार्ट्स लावून सायकल पूर्ण असेंबल करायची किंवा तयार करायची आणि त्याचं टेस्टिंग करायचं. अशा बऱ्याच अपॉर्च्युनिटी आज आपल्याला नुसत्या सायकल किंवा बाईक ह्याच्यावरती उपलब्ध आहेत. असंख्य पार्ट्स जे आपण बघितलं सायकलचे, ह्याचंही थोडंसं इथे डिटेलिंग केलेलं आहे. आता आपल्याला इथे काही पूर्ण शिकवायची नाही आहे, नुसती माहितीच आहे. पण सायकल दिसायला जरी एक दिसली तरीसुद्धा आतमध्ये त्याचे असंख्य, जवळजवळ 100च्या आसपास पार्ट्स सायकलमध्ये बसवलेले असतात आणि त्यातले 20 ते 25 पार्ट्स आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. तर त्यांची आपण चांगल्या पद्धतीने जाणीव करून घेणार आहोत की क्लॅम्पिंग करतो, अलाइनमेंट करतो, चेनची असेल, टायरची असेल, मग चेनचं टेन्शन आहे किंवा त्याच्यावरचं स्प्रॉकेट आहे किंवा वरती जी बेरिंग्स आहेत की ज्याने आपल्याला स्टेअरिंगवरती किंवा आपल्याला हँडलवरती जास्त जोर येणार नाही, वर खाली आपल्याला ॲडजस्टमेंट्स आहेत, एखाद्याची उंची किंवा एखाद्याचा कन्व्हिनियन्स आहे याप्रमाणे आपल्याला ते बदलायला लागतं. पेडल्स असतात ती आपल्याला कधी लहान मोठे करावे लागतात. तर अशा पद्धतीने ह्या सायकलचे सगळे पार्ट्स इथे दाखवले आणि त्याच्यावरती आपण डिटेल डिस्कशन करतो. एखादी सायकल जर आपल्याला मिळाली तर ती आपण घेऊन येतो. आपल्या काही ठिकाणी सायकली आहेत, काही ठिकाणी आपल्याला त्या घेऊन द्याव्या लागतात. पण ही सायकल रिपेअर करणं किंवा ती डिस्मॅन्टल करून असेंबल करणं खूप सोपं असल्यामुळे कोणी तसं आपल्याला नाही म्हणत नाही, सायकली देतात आपल्याला. पुढचा जो ह्या ऑटो इंडस्ट्रीबरोबरच जो निगडीत आहे किंवा ट्रान्सपोर्ट सिस्टमबरोबर, तो आहे की आपण बघतो की शहरामध्ये किंवा गावामध्ये इतकी गर्दी वाहनांची झालेली आहे की प्रत्येकाला आपल्या गाडीला जर पुढे न्यायचं असेल तर त्या गर्दीतनंच हाकत न्यावं लागतं. सिग्नल्स काही चौकातच असतात, बाकीच्या ठिकाणी आपल्याला त्या गाड्यांमधनं प्रवास करताना समोरनं येणारी गाडी, बाजूने येणारी गाडी, टू व्हीलर, सायकल, चालणारी माणसं, फुटपाथ, रस्त्यावरचे अन्य काही ऑब्स्ट्रक्शन्स, ह्या सगळ्यांना जे अडथळे, हे सगळे बघत बघत आपल्याला गाडी चालवायला लागते. आणि त्यावेळेला गाडीला, सायकलला किंवा आपल्या स्कूटरला, मोटरसायकलला कुठेतरी टच होऊन त्याला रंग उडणे किंवा आपल्याला जसं अंगाला खरचटतं तसं गाडीला स्क्रॅचेस येणे, खरचटणे आणि काही वेळेला आतमध्ये डेंट येणे. तर अशा वेळेला आपल्याला त्यात पहिले 2 भाग बघायला लागतात. गाडीमधले पूर्वी सगळेच्या सगळे पार्ट्स धातूचे असायचे, आता बरेचसे पार्ट्स प्लास्टिकचे व्हायला लागलेले आहेत. मग आता प्लास्टिकचे पार्ट्स असतात ते धातूच्या पार्ट्ससारखे पटकन रिपेअर होत नाहीत. त्याचे एक टेक्निक असतं कसं करायचं असतं ते, नाहीतर ते बदलायला लागतात. या बऱ्याचशा प्लास्टिकच्या पार्ट्समध्ये आजकाल इलेक्ट्रिकल कनेक्शन्स, वायर्स, लाईट्स वगैरे पण असतात. त्यामुळे ते जर आपण रिपेअर केले आणि त्याच्या आतमधनं जर दिवा लागला तर नंतर दिवसा जरी त्याच्यावरती आपण रंगरंगोटी चांगली केली असेल तरी रात्रीच्या वेळेला
ते रिपेअर्ड आहे हे कळू शकतं. आपलं म्हणजे गाडी जी आपण छान ठेवलेली असते तेव्हा असं लक्षात येतं की हे सगळे तुटलेलं जोडलेलं आहे. तर असं करताना त्यात काय काय काळजी घ्यायची, कसं ते डेंटिंग किंवा त्याला आलेला जो स्क्रॅच आहे हा चांगल्या पद्धतीने काढायचा आणि त्याला मॅचिंग करायचं. गाडी ज्यावेळेला बनते त्यावेळेला त्याला एक कलर दिलेला असतो. आपण ज्यावेळेला याच्यावरती रिपेअर करणार आहोत त्यावेळेला पुन्हा कलर करायचा. मग त्या कलरचं मॅचिंग कसं करायचं, गाडी चांगली चकचकीत छान गुळगुळीत दिसण्यासाठी त्याला वॅक्स पॉलिशिंग आहे किंवा बाकीचं आतमधनं आणखीन स्वच्छ करण्यासाठी व्हॅक्यूम वगैरे काही करायचं असेल, किंवा जर आपल्याला गाडीमध्ये आपण अपहोल्स्ट्री म्हणजे त्याला आपण काही कव्हर्स घातली असतील, सीटवरती असेल किंवा आतमध्ये पडदे लावले असतील, तर ते कसे काढायचे, साफ करायचे, पुन्हा लावायचे आणि सगळी गाडी स्वच्छ छान एकदम शोरूममधनं आपण जेव्हा नवीन विकत घेतो त्यावेळेसारखीच पुन्हा कशी आणायची याचं आपल्याला भान ठेवून त्याच्यावरती आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं आणि जसं ओरिजिनल होतं त्या पद्धतीनेच पुन्हा ते आणून ठेवावं लागतं. गाडीचा जो एक अन्य महत्त्वाचा भाग आहे की ज्याला सतत रिपेअर न म्हणता त्याची देखभाल करावी लागते, तर ते आहे इंजिन. इंजिन हे आतमध्ये मूव्हिंग पार्ट्स असतात, त्याच्यामध्ये काही पार्ट्स गोलगोल फिरत असतात आणि त्यामुळे वेअर अँड टेअर किंवा त्याचं घर्षण आणि घसारा होत असल्यामुळे आपल्याला ह्या इंजिनचं बऱ्याच वेळेला खूप जास्त चांगली काळजी घ्यावी लागते. त्याच्यामधनं फिरणारं पाणी आहे, त्याचं तापमान आहे, त्याला लागणारं ऑइल आहे, त्याचं कन्सिस्टन्सी म्हणजे त्याचं किती चिकटपणा आहे, किती गुळगुळीत आहे, किती लिक्विड आहे, ते किती घट्ट झालं आहे, आतमध्ये काही त्याच्यामध्ये घाण गेली आहे का, या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. तर त्याला मेंटेनन्स करणं हा साधारण एक दर 3 ते 6 महिन्यामध्ये तुमचं जसं वापर आहे त्याप्रमाणे आपल्याला ठेवायला लागतो. आणि त्यासाठी एक इंजिनची तोंडोळं कसणं रिपेअर करताना, की निदान त्या ठिकाणी आपण रिपेअर करताना किंवा मेंटेन करताना शेड्यूल जर आपलं असेल तर तेव्हा आपण तिकडे धक्का लावणार नाही, किंवा जर तिकडे लक्षात आलंच तर स्टेप चांगली आपल्याला एक मिळू शकेल की जिथे आपण लगेच त्याचं रिपेअरिंगसाठी प्लॅन करू शकू. आता ह्या इंजिनचे सगळे पार्ट्स आपल्याला बघायला लागतात. सगळे इंजिन काय आपण प्रत्येक वेळेला उघडत नाही, पण माहिती आपल्याला की इंजिन कसं चालतं आणि ते चालण्यासाठी लुब्रिकेशन कुठे करावं लागतं, ऑइल कुठे टाकायला लागतं, साफसफाई कुठे ठेवायला लागते, तर ह्यासाठी आपण हे सगळे डिटेलिंग करतो. इंजिन रिपेअर किंवा इंजिनचा MRO मेंटेनन्स रिपेअर ओव्हरऑल करणं किंवा त्याचा देखभालीसाठी ते उघडणं आणि त्याची असेंब्ली करणं हे खूप कठीण काम आहे. आपण एवढ्या स्तरावरती जाणार नाही, पण आपल्याकडे एक छोटं V5 इंजिनचं मॉडेल आहे ज्याच्यावरती आपण प्लास्टिकमधलं ते सगळं उघडतो, आतमधले पार्ट्स बघतो की गिअर आहेत, पिस्टन आहेत, पिस्टन रिंग्स आहेत किंवा कितीतरी आतमध्ये लायनर्स आहेत, सिलेंडर आहे, क्रँकशाफ्ट्स आहेत, अशा कितीतरी गोष्टी आपल्याला या इंजिनमध्ये बघायला मिळतात. बेरिंग्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे नट बोल्ट्स आहेत, तर त्याची प्राथमिक माहिती आपण करून घेतो. आणि आता शेवटचं या कॅटेगरीमधलं आपल्याला एक जो आहे की प्रत्येक घराला, प्रत्येक व्हेकलला, आपल्या 2 व्हीलरला, 4 व्हीलरला, सायकलला, जिथे जिथे आपण चोरीची भीती असते किंवा जिथे जिथे आपल्याला आपली गोष्ट सुरक्षित ठेवायची असते तिथे कुलूप लावतो. अशी असंख्य कुलपं आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरत असतो, बघत असतो आणि ह्या सगळ्या कुलपांना कधी ना कधीतरी दुरुस्ती लागते. तर त्यासाठी लागणारं एक साहित्य काय आहे की कशा तीक्ष्ण छोट्या फायली आपल्याला ठेवायला लागतात, व्हॉईस ठेवायला लागतो, लुब्रिकेशन ठेवायला लागतं, छोट्या प्रकारचे हँडहेल्ड व्हॉईस ठेवायला लागतात की ज्याने आपण आपली चावी या कुलपामध्ये अडकवून जर कुठे जॅम झाली असेल तर ती फिरवून कुलूप उघडू शकतो, किंवा अगदी एक्स्ट्रीम कंडिशन असेल तर कुलूपाला कापून, पण ते कुलूप कसं कापायचं आणि उघडायचं, चावी कुलूप बदलायचं कसं, आपली चावी हरवली, आपण नवीन चावी डुप्लिकेट करून आणली तरीसुद्धा आपल्याला ती सेफ वाटत नाही,
कधी आपण डुप्लिकेट चावी करून आणतो, मग ते कुलूप काढतो आणि दुसरीकडे लावतो, दुसरं कुलूप आपल्या इथे आणून लावतो. अशा प्रत्येक वेळेला त्या कुलपाची थोडीफार जरी माहिती असेल आपल्याला, तरी आपण आपल्या कुलपांची स्वतः देखभाल करू शकतो. किंवा ज्या कुलूप दुरुस्ती करणाऱ्या माणसाला आपण चावीसाठी किंवा कुलपासाठी दिलेलं आहे किंवा बोलवलेलं आहे, त्याच्यावरती एक देखरेख करू शकतो. असे हे सगळे छोटे छोटे विषय जे एक स्मॉल जॉब अपॉर्च्युनिटी जी आहे की जिथे अगदी जास्तीत जास्त 5,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि कुठलीही मोठी जागा न घेता एका छोट्या जागेत किंवा अगदी त्या साईटवरती लोकांच्या घरी, ऑफिसमध्ये, कारखान्यात किंवा कुठेही हॉटेल, आणखीन इथे जिथे कुठे ह्या गोष्टी असतील आत्तापर्यंत आपण ज्या बोललो त्या गॅरेजमध्ये, तिकडे जाऊन आपण रिपेअर करू शकतो. अशा पद्धतीने आपण आत्ता एक छोटी अपॉर्च्युनिटी कशी आहे आणि कशा आपण त्यांचा वापर करून कसं आपण त्यातनं माहिती घेऊन आपली एक स्वतःची मेंटल फ्रेम तयार करतो आणि पुढे त्याच्यावरती आपण व्यापारी असल्यासारखं आपण त्यामध्ये कसं वागायचं ह्याचं शिक्षण याच्यामध्ये आपण घेतो. धन्यवाद.